संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की त्रैलोक्य संपदाल्लेख समल्लेखन विद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा तां धर्मचारिणीं शंभो प्रणमामि परमशिवा। माताडಬೇಡ वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून सुक्षेत्राधिपती मन्मथ माऊली माऊलीचा आस्था बाळगून उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून अतिशय सुंदर हा कार्यक्रम सोहळा आपला पार पडत आलेले आहेत। हे सर्व पाहिल्यानंतर आमच्या लक्षात येते हे भाग्य कुठल्याही पशु पक्षी प्राणीला हे भाग्य भेटू शकत नाही। कारण 3 अनमोल रत्न या भूतलावरती त्याला किंमत बिलकुल करता येत नाही। आमच्यापर्यंत येईपर्यंत करंट बी थकून जाते। लक्षात आलं का? तुम्हाला वलंडून येणं म्हणजे भयानक कठीण आहे। तरी सुद्धा आमचं भाग्य म्हणावं, करंट बी गेला नाही, थोडं थकलं बी नाही। तर या भूतलावरती किंमत करता येत नाही तसे 3 वस्तू अनमोल आहे आणि त्यामध्ये विशेष 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 त्या 3 मध्ये एक विशेष महत्व दिले। हे शरीर सदृढ राहण्यासाठी 2 गोष्टी आहे आणि जीवन व्यवस्थित जाण्यासाठी 1 गोष्टी। आम्ही पाहत आलो, एक आहे दाणी, एक आहे पाणी, एक आहे वाणी। वाणी म्हणजे वाण्याचा नाही, वाणी म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे मुखातून काढलात ना वाणी, यापासून किती जागृत करण्याचा शक्ती या कलाकार जवळ आहे। आता आम्ही पाहिलो, न नाचणारा व्यक्ती सुद्धा उठून या ठिकाणी मजबूर होऊन नाचावा लागला। काही काही विशेषता असते। गंगाधरचं एक विशेष आहे, यन्नावरचं विशेष आहे, ओमकारचा विशेष आहे, आलूरकरचा विशेष आहे, खंडेरावचा विशेष आहे, आपले प्रल्हादाचा विशेष आहे, आता आलेले आमचे कीर्तनकार बालाजीराव यांचे एक विशेषता आहे। आणि काही काही आम्ही ऐकतो, तुम्ही रेडिओच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून ऐकतो, भयानक फेमस कोणतं तरी तुमच्या जीवनामध्ये एक गाणं फेमसच आहे। आता तेच गाणं लावा, तेच गाणं लावा, मला येऊन मला मजबूर करू लागले म्हणून खंडेरावाला बोलावं लागते। त्यांची एक विशेषता आहे। आम्ही एक लहान असताना एक गाणं होतं, त्याच्यामध्ये काहीच नाही, फक्त संगीत आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही। 13 पर्यंत मोजली की झालं ते गाणं। लक्षात आलं का? आले की नाही? 1 2 3 एक फेमस होऊन गेले ते गाणं। अजून मी तुम्हाला काही काही मोठ्या लोकांना आठवण असेल तर एक काळानुसार एक पद फार विशेषाचं असते। अशा प्रकारच्या एक विशेष आपल्या सर्व कलाकारांमध्ये
एक विशेष एक पद आहे. त्याप्रमाणे अजून काहीच्या नंतर एक भिकारीन बोललेले एक गीत होतं. भिकारी बाई भीक मागत होती म्हणा, तिने रेल्वेमध्ये भीक मागत होती. हा, राणू मंडल बघा कुठापर्यंत पोहोचविले त्याला, त्या एक गाणा तेरी बस, दुसरं काहीच नाही. जो तेरा है हो मेरा है. हा, किती विशेष आहे. ते एक पदामुळं अख्खा दुनियाला खाली वरून टाकले. तेवढंच नाही, अजून एक मुस्लिम समाजाचे एक आले बघा, कर्पूर गौरम करुणाभाता. म्हणजे काय एक काय किती लोक म्हटलं असेल ते कर्पूर गौरम. आम्ही तर आमचे आयुष्य गेले त्याच्यामध्ये, परंतु आमचं काही गुणगान करत नाही. परंतु त्याला एक रंग देणारा व्यक्तीची फार गरज आहे. अशा प्रकारचं रंग निर्माण करण्याकरता एक भगवंताचा एक देण आहे. लक्षात आलं का? तर खंडेराव सुद्धा आज आपले महाराष्ट्राचा काय शिवा राष्ट्रभूषण पुरस्कार, लय मोठा आहे ते पुरस्कार, शिव राष्ट्रभूषण पुरस्कार. बघा किती मोठा पुरस्कार, भूषण. या ठिकाणी ते पदवी द्यायला तिथं तयार आहे, परंतु हे जायला तयार नाही. हे किती मोठी गोष्ट आहे मला. म्हणजे गुरुमाऊलीला सोडून जायचं तयारी त्या ठिकाणी नाही. परंतु यांना किंमत करता येत नाही. ह्याला वाणी म्हणतात, वाणीला किंमत करता येत नाही. त्या प्रकारे दाणीला सुद्धा तुम्हाला किंमत करता येत नाही. लक्षात आलं का? एवढा मोठा त्याग करून सुद्धा शेतकरी त्यांनी किंमत केलं तर माझं किंमत होईल म्हणून दुसऱ्यावर निर्भर आहे. किंमत करणारे अडतचे लोक, पिकविणारे ह्याने, कारण मी किंमत केलं तर माझा किंमत कमी होईल, हे भावना त्या शेतकरीचा आहे. तर त्याप्रमाणे आज एक गुरु महाराज जी आपले त्यांचे नाव काय, कुमार सागर स्वामीजी शिवकथाकार, धारूर की धाराशिवून दिंडी घेऊन आले. तर या ठिकाणी त्यांनी एक छान गीत म्हटले. तर आमचे सरपंच भयानक खुश होऊन गेले. फूल उधळलं, कोणावर उधळले नाही परंतु त्यांच्यावर उधळले. तर माझा बी लक्षात त्या ठिकाणी आलं, ज्यांच्या जीवनामध्ये गुरुमाऊलीचा पदस्पर्श होतो, कृपा आशीर्वाद लाभतो, ते सोनं होऊन गेलं. आत्ता माझ्या लक्षात आलं, गुरुमाऊली ज्यांच्या जीवनात गेल्यानंतर ते जीवन सोनं होईल. परंतु आज शिवराजजी सोनाळकर, त्यांचे नाव काय, सोनाळकर. आता हे सोना करण्याकरता सोन्याला किंमत करता येते, 1,30,000 पर्यंत त्याला किंमत करता येते. परंतु आज अन्नदानाचं किंमत बिलकुल करता येते. शतेषु जायते शूरा सहस्रेषु पंडिता, वक्ता दशसहस्रेषु दाता भवती न वा. किती सुंदर बोलले. शतेषु जायते शूरा, एक आडमुठ माणूस राहतो 100 माणसामध्ये, बघून घ्या, शूर माणूस राहते. शूरा सहस्रेषु पंडिता, 10,000 मध्ये असे कलाकार, गंगाधर सारखे 10,000 मध्ये एक कलाकार निघतात. 10,000 पुरा कलाकार राहत नाही. वाजविण्याचा कला सगळ्यांना येत नाही. एक पंडित असा हा व्यक्ती त्या ठिकाणी तयार होतो. सहस्रेषु पंडिता,
वक्ता दशसहस्रेषु, वक्ता दशसहस्रेषु परंतु दाता भवती न वा, मुक्त भावनाने मुक्त कंठाने आम्ही फोन केलो त्यांना, कुठं विड्यामध्ये फोन केलो, बिलकुल अप्पा कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी आम्हाला बिलकुल करायचं नाही आणि कोणीही उपास जाता कामा नाही, तेवढा आम्हाला सेवा करायचे, किती बी खर्च होते म्हणून त्यांनी या ठिकाणी म्हटलं. तर अशा प्रकारचे शिवभक्तांच्या जीवनामध्ये सोनं करणं त्यांच्या भाग्यात आहे. तर आता मी ऐकलो, ते आत गेलो होतो, काय चाललं थोडं पाहून यावं म्हणून तुमच्या भजन सोडून आत गेलो होतो ना, तेव्हा तिकडचे प्रसाद दाते या ठिकाणी आले होते. त्याने म्हटलं आप्पा आमच्या जवळ भरपूर आहे हो, साहित्य काही कमी नाही, सर्व आम्ही लारी भरून आणलो, परंतु त्याला शिजून वाढणं म्हणजे कोणी तयार नाही, म्हणून आम्ही अन्नप्रसाद बंद ठेवलो म्हणून म्हटले तिकडे. बघा किती भाग्यशाली आहे शिवराजजी, त्यांनी सर्व आणून ठेवले, परंतु त्याला तयार करून वाढणं म्हणजे हे फार मोठं काम आहे. ते काम आपल्या या सर्व कार्यकर्ता आचारी लोक या ठिकाणी आमचा सेवा केलेले आहे, त्यांना जोरदार टाळी वाजवा. खाणाऱ्याला काय वाटते, टाळी वाजून त्याला खुश केली की संपलं. आता करणं भयानक अवघड आहे. मीठ कमी पडलं, मिरचू कमी पडलं, तिखट कमी पडलं असं म्हणायला तुम्हाला एक सेकंड लागत नाही, परंतु तिथं ती राबायला किती परेशानी होते ते पहिले आपण विचार करावा लागतं. त्याप्रमाणे कालपासून अखंडपणे उतरणं चढविणं त्या इस्तूच्या समोर सेवा करणं भयानक कठीण आहे. म्हणून माता मंडळीचं, घरचे मंडळी थोडं कधी कधी तारीफ करत राहा. लक्षात आलं का? नाव ठेवत जाऊ नका तुम्ही, नाहीतर एक दिवस स्वयंपाक करायला लावा. लक्षात आलं का? त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल काय गडबड आहे, काय गोंधळ आहे. लक्षात आलं का? म्हणून माहेरला कधी कधी 8-8 दिवस जावा, म्हणजे त्यांच्या लक्षात येते काय आता हे बी लई हुशार होऊन गे, धाब्याला निघून चले. पहिलेचे जमाना होतं तसं सोडून जायचं, परंतु आता सोडून जाणं बी मुश्किल होऊन गेलं. आता काही काही नवऱ्यावर संशय करणारे बायको राहते, बायकोवर संशय करणारा नवरा राहते. संशय बुद्धी विनश्यंती, फार अवघड आहे. संसारात संशय आल्यानंतर संसार संपला. अध्यात्मामध्ये सुद्धा संशय आल्यानंतर अध्यात्म सुद्धा संपला. लक्षात घ्या. तुम्ही कितीही त्यांच्याकडे नजर ठेवा, परंतु गलती करणारा माणूस कसंही तो गलती करतो, परंतु आत्मसाक्षी त्यांना असणं फार गरजेचं आहे. तर असंच एक बायको संशय करत होतं. म्हणजे छोटंसं उदाहरण देऊन उरम करतो, थोडं लास्ट थोडं जसं तुम्ही धिंगाणा केला तर तसं बी आम्ही थोडं चुटका लावून ठेवले की बरं राहते. लक्षात आलं. तर बायको संशय करायचं. एक दिवस लग्न झाल्यापासून माहेरला गेलंच नाही. ते का गेला नाही? नवऱ्या भटकून जाईल असं विचार करून गेले नाही. अचानक त्यांच्या भावाचं लग्न होतं. भावाचं लग्न असल्यामुळं 8 दिवस जावंच लागते की नाही. 15 दिवस पहिले आले ते लोक बोलायला, चला लग्न आहे चला. बोलण्यासाठी आल्यानंतर त्याला संशय नाही, 2 दिवस असताना येतो की एवढा का नाही, सगळं तुझ्यावर निर्भर आहे, असं कसं शक्य आहे? मजबुरीनं हो थोडं बघा, तुम्ही
घर सोडून कुठं जाऊच नका, 15 दिवस सुट्टी घ्या, परंतु काळजी घ्या म्हणून मजबुरीनं सांगून ते निघून गेले. अजून 1-2 किलोमीटर गेले ना, हॅलो बरी येऊ का, घरी येऊ का, हा घरीच, काळजी करू नको जा. अजून 10 किलोमीटर गेल्यावर फोन, अजून पोहोचल्यावर फोन, कंटिन्यू फोन. आखरी त्याला संशय असं येऊ लागलं, कसं गडबड होती की गडबड होती की. आता त्यांनी काय केले, घरी पोहोचल्यानंतर तुम्ही कुठं आहे सांगा. त्याने म्हटलं घरीच. मग घरी आहे म्हणून गॅरंटी काय, मग काय गॅरंटी देऊ. त्या बाजूला एक बाई आहे बघा, त्या बाईला फोन द्या म्हणजे, घरच्या बाजू असले. आता त्यांना बाजूच्या बाईला बोलून घेतलं, थोडा बोलावं, आमचे घरचे बोलवले तर बोला. काय हो, नाही नाही आमच्या घरचे घरी आहेत की नाही म्हणून मला संशय आला होता म्हणून तुम्हाला विचारायचं होतं. ठीक आहे ठीक आहे. अजून 1-2 तासाच्या नंतर अजून फोन आला. अजून काय, आता कुठं आहो, घरीच. काय प्रूफ, काय नाही, आता इकडचं झालो, आता इकडच्या बाजूला द्या मला. त्या बाईला दिले. आता अशा प्रकारच्या घडी 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 अवतीभवती असलेल्या लोकांना फोन दिला तर काय वाटणार आहे. त्यावेळी त्यांनी म्हटलं एक आयडिया सांगतो, एक मिक्सर आहे की नाही घरातलं, ते मिक्सर चालू करून दाखव मला, म्हणजे तू घरी आहेस की नाही आम्हाला कळव की नाही. भुर्र दिवशी चालू केला, हा घरी आहे म्हणायचं. तिसरा दिवशी त्यांच्या दोस्त आले घरी. दोस्त येऊन घरी येऊन म्हटलं काय हो, तुमच्या घरच्या नाही म्हणून आम्हाला कळाला, 15 दिवस तिकडे गेले म्हणे, आता तिरुपतीला जाऊ. तिरुपतीला यायला काय हरकत नाही, परंतु माझा मजबुरी आहे. काय मजबुरी आहे, घरात असलेले प्रूफ त्याला दाखवावं लागते. काय प्रूफ दाखवू लागला तुम्ही, मिक्सर. तसं असलं तर मिक्सर सोबत घे, चल मला. कुठं गेले ठिकाणी मिक्सर चालू करायचा, यस म्हणायचं. तिरुपतीच्या बालाजीला गेले, त्या ठिकाणी लाईनला लागले. अचानक फोन आला, आता तिथं पिन पाहिजे की लावायचं. लाईनला उभा टाकले, नंतर पिन कुठं लावणार आहे तुम्ही. आता नंतर विचार केले, आता काय बोलावं म्हणून फोन स्विच ऑफ केला. स्विच ऑफ केल्यानंतर भयानक संशय. आता अजून 3-4 दिवस होत, त्यावेळे ते माहेर सोडून पळून आली इथं. कुठं, नवऱ्याच्या घरी येऊन नौकरदारला विचारलं कुठं आहे, मला कुठं आहे. तुम्ही तिकडी गेले, त्यांनी इकडी गेले. मग कसं गेलं, मिक्सर साथ घेऊन गेले मला. आता त्याच्या लक्षात आलं, म्हणजे संशय बुद्धी विनश्यंती. संसारात संशय येऊ देऊ नका, परंतु आपल्या या दिंडीच्या यात्रामध्ये माऊलीच्या प्रती अत्यंत निष्ठा बाळगणारे गुरुमाऊली सोबत असल्यामुळं आम्हाला काही भीती नाही म्हणून अनेक माता आपल्या मन्मथ माऊलीच्या दिंडीच्या ह्याच्यामध्ये सहभागी होऊन या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहे. अनेकांच्या मनोकामना आहे, माझ्या कानामध्ये सांगू लागलेत, अप्पा असं आहे, असं आहे, तसं आहे. ठीक आहे. तर या कार्यक्रमाच्या अंतर्गत अनेक कलाकार फार सुंदर साथ दिलं. निसंशय होऊन बरेचसे कलाकाराला मी पाहतो, परंतु साथ देत नाही, ती पाडून टाकतात. परंतु आमचे हे कलाकार तसा नाही, साथ देतात. हे आपल्या कलाकार आहे. ज्यावेळी पडू लागला, परंतु उचलून धरणारे आपले कलाकार आहेत. याचं पडू दे, ह्याचं पडू दे म्हणणारे राहतात, परंतु पडू देत नाही, ते उचलून घेऊन उडी मारणारे कलाकार आहे. तरी सुद्धा या कार्यक्रमामध्ये साईबाबू एकमेका बाजू कैलासा नाही का म्हटल्याप्रमाणे एक दाता भवती नवा म्हणून तुम्हाला म्हणत होतो. या प्रकारचे यांचे बी मोठा त्याग आहे आणि सोनाळकरचा बी मोठा त्याग आहे आणि सेवा करणाऱ्यांचे बी मोठा त्याग आहे. म्हणून या ठिकाणी सर्वांना प्रसादाचा कण त्यांच्या पोटामध्ये पडू लागलं. आणि तेवढंच नसून आपले अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्यांना तर भयानक शिव्या खावावा लागतं. आणि त्यांनी काही गोष्टी त्यांना तुम्हाला बोलला असेल तर
गडबड गोंधळ मध्ये तर आमचं तर हाल बेहाल होऊन गेले, आम्ही मागे पडल्यामुळं, तुम्हाला माहिती आहे. तर आता आपले महाराज आले होते ना लोहाराचे, याचे धाराशिवचे, त्यांनी आल्यानंतर मी बघितलो गोंधळ, आम्ही आल्यानंतर बी आम्ही गोंधळ बघितलो. इथं दिंडी जात होते कोणतं तरी महाराजाचं, हा पात्रीकर महाराजाचं. मी झगडा सोडायला कधी जात नाही बापा, मारला तर कसं करू आम्हालाच, एकदा मारामारी होते थंड झाल्यावर बोलून घेतो मी त्याला, ह्या तसं आमची इथं गडबड झालेले माणूस निवांत तिथं बसला होता, नंतर बोलून घेतलो. काय गडबड झालं तरी बी परेशानी होऊ नका म्हटलं, आपण डोक्यातलं काढून टाकलो मला. तर ते महाराज गेलं तर महाराजाचं कोणी ऐकायला तयार नाही. म्हणजे सहनशीलता कोणाजवळ आता शिल्लक राहिले नाही. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर डंब अहंकार गच्च भरलेले, खाली कुठं करणारे ते अवघड होऊन गेले. परंतु समाधान मिळावा, शांती मिळावा, आम्हाला आनंद मिळावा असं म्हणून तुम्ही हे मार्गस्थ झालेले आहेत. इथं आल्यानंतर सुद्धा ते उतरत नसेल तर फार अवघड होईल. त्याकरता आमचं कार्य आहे, त्या कार्यामध्ये सहयोग देण्यासाठी यांना दोघांनाही सुद्धा भयानक त्रास घ्यावा लागलं. अनंत गोष्टी बोलतात आणि आता त्यांना मोठा त्रास कुठं होते माहितीये का, पहिले पंक्ती महिला बसा म्हटल्या बरोबर ह्यांना पारा चढते, ते पुरुष मंडळीचा ह्याचं काय चाललंय, आम्ही बसलं तर काय होते, पडलं तर पडलं. बसलेल्या माणसाला उठविलं तर अति अवघड होऊन जाते आणि ते काम ह्यांना करावं लागतं. कारण माता मंडळींना हे मार्गस्थ होण्यामध्ये फार अवघड होते, म्हणून पुरुष मंडळीला त्या ठिकाणी पूर्वी त्यांनी बसून त्यांना प्रसादाचा व्यवस्था करत इथपर्यंत आम्ही येऊन पोहोचलो. तर तुमचा मोठा त्याग आहे, तुमचा किंमत आम्हाला करता येत नाही, तरी सुद्धा गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद, थंडी वाजू न म्हणून हे बगर किमतीचं शाल तुम्हाला पांघरलो, किमतीचं बी नाही. लक्षात आलं का? आता हिवाळा येऊ लागले, हिवाळा येतील म्हणून मी वाट पाहू लागलो, परंतु हिवाळा बी नाही, उन्हाळा बी नाही, पावसाळा बी नाही, सगळं मिक्स आहे या ठिकाणी. त्याप्रमाणे अनेक माता तेवढा त्याग करून इथं येऊन वस्त्र खरेदी करून किती खुशी आहे त्यांना, किती आनंद आहे. आजी बघा तुमच्या गोंधळमध्ये कसं उठून नाचायला सुरुवात केली. म्हणजे हे ऊर्जा कुठल्याही प्राणीला हे आनंद लुटता येत नाही. कुत्रा येऊन नाचू लागला का, इथं गाढबा येऊन नाचू लागला का? एक महाराज भेटले होते, ते मूर्ती वगैरे करून बसविले होते, कोणता तरनळीची अलीकडे नाश्ता वगैरे केले बघा, त्यांचे नाव नाही काय नाही, परंतु अजून एक व्यक्ती पुरी खायला देतो म्हणून म्हटले, पुढल्या वर्षी नंबर वगैरे दिले. तर त्या ठिकाणी एक कीर्तनकार, त्याचं वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार, मोठा कीर्तनकार येऊन बसला. गुरुजी मैं तो अभी तक बहुत लोगों को मैं सुनाया, लेकिन आपसे मैं सुनना चाहता हूँ मला. तर मला फार आनंद वाटला. मी म्हणलं, ज्ञानी से ज्ञानी मिले तो होए दो दो, गधे से गधे मिले तो वो सामने का बोलो मत बोले. अभी जो है ना हमारा आपका दो दो बात, तर त्या ठिकाणी वेळ नसताना सुद्धा पौन घंटा त्या ठिकाणी मी प्रवचन केलो. तर एवढा खुश होऊन गेले महाराज, अभी तक मैं सुनाए भी नहीं, ये तो अपने को 3 तास कीर्तन में आपका शब्द का मुझे फायदा हो गया म्हणून म्हटले. 3 तास मी कीर्तन याच्यावर करू शकतो. म्हणजे हे आनंद लुटत लुटत प्रत्येक पावला पावलाला हे आपल्याला क्षणोक्षणी आनंद घेऊन आलेले आहोत. तर आज अचानक बालाजीराव सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला करडखेल नगरी फार सुंदर बोललेले आहे. अजून सगळ्यांच्या अंगामध्ये तुम्ही बोललेली ऊर्जा अजून भरू नये, अजून खाली आलेले नाही. तर मी रात्रभर बोलत तरी सुद्धा तुमचं गुणगान संपत नाही. तुम्ही आमचं गुणगान केलं तर समुद्राचा शाही संपून जाईल, गुणगान गुरुमाऊलीचं संपत नाही. त्याकरता या कार्यक्रमाच्या रूपरेषा आम्हाला घालून दिलेले मन्मथ माऊलीचा एक सुंदर वाट आणि अनेक संतांना सुद्धा, अनेक भक्तांना सुद्धा त्या ठिकाणी गुरुमाऊलीच्या कृपा आशीर्वाद लाभावं या सदिच्छा बाळगून
राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली त्यांच्या आयुष्यभर वीरशैव लिंगायत समाजाला उभा करण्याचा जो काम गुरुमाऊली त्या ठिकाणी केलेले आहेत. तर त्यांनी जाता जाता मला, मी बोलण्यासाठी गेलो, आखरीचा संदेश म्हणजे आता उद्या जाणार, आजच्या दिवशी मी भेटण्यासाठी गेलो तर कोणी म्हटलं थोडा व्हायरस प्रॉब्लेम आहे अप्पा, तुम्ही जवळ जाऊ नका. मी म्हणलं त्यांच्यासोबत गेलं तरी बी हरकत नाही, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. म्हणलं मी काही बांधून घेतला नाही, मी कपडा घेतला नाही, काय घेतला नाही. तिथं जवळ बसून अप्पाला मी बोललो, खुशाल, हो खुशाल, दोनच गोष्ट बोलले. तर एक गोष्ट सांगतो म्हटले मला. अप्पा सांगा. हे जे काही पताका घेऊन मी निघालो, अखंड शिवनाम सप्ताह बंद पडता कामा नाही, एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमच्या पदयात्रा सुद्धा बंद पडता कामा नाही. जोपर्यंत तुमचा श्वास राहील तोपर्यंत हे काम तुम्ही करत राहा. म्हणून एक दोनच गोष्टी बोलले. बघा, अंतिम क्षणामध्ये अंतकाले शिवस्मरण होणे नसे अभ्यास विणे, आसन घालूने बैसले कोण, न आठवे वस्तू पण. काय आठवण येते माणसाला? जमा करून ठेवलेले तेवढंच आठवण येते माणसाला. लक्षात आलं का? शिवाचं स्मरण, दिंडीचं स्मरण, शिवनाम सप्ताहांचं स्मरण कसं होईल? कारण त्याच्यामध्ये ते गुरुमाऊली एक रूप होते. म्हणून आम्हाला एक मार्ग दाखवले. एक दिवस वर घेऊन गेलो त्यांना, एक 7-8 वर्षापूर्वी वर घेऊन जाऊन बसविलं. माझा तारीफ करत होते. बराच वेळ मी बोललो हे गोष्टी, तरी सुद्धा तुमच्या लक्षात यावं, वेळानुसार मला बोलावं लागतं, तुमच्या लक्षात यायला पाहिजे. माऊलीचं स्मरण मला एवढं तारीफ करू लागले, एवढं तारीफ करू लागले. हे मी दिंडी काढून 5-50 वर्ष होऊन गेले, मी हे काम करू शकला नाही. लई पुढे गेलात तुम्ही, असं तसं मला भयानक तारीफ केले. मी ऐकून घेतलो. मी माझा ऐका तुम्ही, म्हणलं मी त्याला. आता तुमचं संपले की नाही, माझा ऐका. माऊली, तुम्ही मठ बांधला नाही, परंतु आमचा मठ एक ना एक दिवस भूकंप मध्ये पडून जाईल, काही वेळानुसार हे निघून जाईल, परंतु तुम्ही असा मोठा मठ बांधलात, ते मठ कोणी पाडू शकत नाही. ते कोणतं मठ म्हणले मला? वीरशैव लिंगायत समाजाला उभा करण्याचा काम तुम्ही केलात. मठ उभा करण्याचं काम आम्ही केलो, परंतु समाजाला उभा करणं काही साधी गोष्टी नाही. परंतु तसं मला बोलायला तू ऐकच ना रे म्हणले, तू ऐकच ना म्हणले. नंतर फार समाधान वाटले गुरुमाऊलीला. म्हणून त्यांच्या कृपा आशीर्वादाने, सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य कृपा आशीर्वादाने अशा प्रकारचा सेवेची संधी, असे सोनाळकर सारखे, तुमच्यासारखी, तुमच्या कलाकार सारखं यांना काही आम्ही भरून भरून देतो का? नाही नाही. तर या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना शिवराज पाटील भरून 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 शिवभक्ताच्या पोटी टाकत असतात, परंतु मन्मथ माऊली सुद्धा ठेवून घेतला नाही, त्यांच्या जीवनामध्ये भरून भरून देत आहे. एवढा भरून देऊ लागले, ठेवायला त्यांना जागा नाही. एवढं मोठा त्यांना करून टाकले मन्मथ माऊली. म्हणून या ठिकाणी माझा सेवा करू दे. मला भेटते म्हणून करत नाही त्याने, परंतु ते करत जात आहे, त्यांना भेटत आहे. बघा, साधारण गोष्टी नाही हे. एवढा मोठा शिवभक्तांना तृप्त करणे. शिवयोगेने संतृप्त्यो तृप्त्यो भवतो शंकरः तत्तृप्त्या तन्मयं विश्वं तृप्तिमेती चरात. बघा, एक शिवभक्ताला प्रसादाचा व्यवस्था केल्यानंतर 1 करोड यज्ञ केलेले पुण्य त्या भक्ताला मिळते म्हणा. एक शिवभक्ताला तृप्त केलेले. लक्षात आलं का? कितीतरी शिवभक्त या ठिकाणी येऊन अन्न प्रसाद खाऊ लागले, किती करोड त्यांच्या यज्ञ या ठिकाणी झाला असेल. तर अखंड श्रावण मास मध्ये सुद्धा अनेक भाविक भक्त निरंतर अन्न क्षेत्रामध्ये सेवा करत आहे. या ठिकाणी आल्यानंतर मी म्हणतो,
कलियुगामध्ये कपिलाधार, कामधेनू, कल्पवृक्ष, 4 गोष्टी या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होते. कलियुगामध्ये कामधेनू, कल्पवृक्ष, कपिलाधारला भेटतात. शुद्ध भावना ठेवून आलेले व्यक्तीला कामधेनूचा भेट होते, सगळ्यांना होत नाही. लक्षात आलं का? कल्पवृक्षाचा सुद्धा या ठिकाणी भेट होते, शुद्ध अंतःकरणाने येऊन दर्शन करणाऱ्या लोकांच्या होते. त्याप्रमाणे या पुण्यभूमीमध्ये अनेक भाविक भक्त, अनेक समाजातील भक्त, जाती कुळ गोत्र न पाहे शंकर. लक्षात आलं का? तर अशा प्रकारचे संदेश देणारे तर वो हमारा पास आने वाले एक 4-5 भक्त है, मस्कल में एक 4-5 व्यक्ति, मैं फोन करने के बाद ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह बिस्मिल्लाह रहमान रहीम वो नहीं बोलते, वो क्या बोलते? ओम नमः शिवाय बोलते, ओम नमः शिवाय. वैसे आज फार त्यांना एवढं इंटरेस्ट आहे आपल्यामध्ये, निरंतर कॉन्टॅक्ट मध्ये त्यांनी राहतात, आम्हाला जुळून आहेत. तसं एक हैदर साहेब आहे आपल्या सेवा करणारे तमलूर मध्ये, तर त्यांनी सुद्धा कुठल्या प्रकारच्या निशुल्क सेवा करणारा तो भक्त म्हणजे आपले हैदर आहे. आणि गुरुमाऊली ज्यावेळे देह सोडले होते तर सलीम सेठ म्हणणारा एक व्यक्ती संपूर्ण टोटल सर्व भक्तांचा सेवा ज्या प्रकारे आपले शिवराजजी सेवा करू लागले त्या प्रकारे सलीम शेठ त्या ठिकाणी सेवा केला होता. त्याप्रमाणे रशीद शेठ म्हणणारा एक व्यक्ती होता, जोपर्यंत तो होते तोपर्यंत भरपूर 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 त्यांनी सेवा भरून भरून केलेली आहे. बघा, ते जाऊन बी कितीतरी मुस्लिम समाजाचे लोक आपल्या तमलूर मध्ये असेल, परंतु सगळ्यांचं नाव माझ्या मुखातून का येत नाही? सेवा नाही म्हणून येत नाही. ज्यांनी सेवा केलेली आहे सद्गुरु माऊली त्याला कधी विसरू शकत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून इल्ली सल्लवरू अल्ली सल्लुवरय्या, इल्ली सल्लदवरू अल्ली, या ठिकाणी ज्यांच्या वाहवा होते, लक्षात घ्या, या ठिकाणी ज्यांच्या वाहवा होते त्यांना त्या ठिकाणी जागा मिळते. या ठिकाणी ज्यांच्या निंदा होते त्या ठिकाणी त्याला बिलकुल जागा मिळू शकत नाही. मी कथा वाढत नाही, कारण हे कलाकार लोकांना तिकडे जायचं आहे, त्यांचा सत्कार स्वीकार करून घ्यायचा आहे. असंच सेवा भावपूर्वक, प्रेमपूर्वक तुमच्या सेवा आम्हाला मिळत राहावो. आणि वेळाच्या अभावी जास्त न वाढता, यांच्याकडून काही चुका झाला असेल तर आम्ही रूम कमी बांधलोत. काही लोकांना वाटते आम्हाला रूम दिला नाही, तुम्हाला रूम दिला नाही. पिक्चर बघायला जायचं असलं तरी बी तिकीट वेगळे वेगळे आहेत. पिक्चर एकच आहे, काय वेगळे वेगळे पिक्चर आहे, सिनेमा एकच आहे, परंतु बसायचं ठिकाणी वेगळे वेगळे आहेत. मग इथं बी तसंच, पिक्चर एकच आहे परंतु ठिकाणा बसायचं वेगळं वेगळं आहे. कारण हे सगळं धन दिल्यामुळे एवढं वैभव वाढले. गरीब माणसं कुठं बी त्याला झोपून सवय राहते, परंतु श्रीमंताला सवय राहत नाही. कन्हैयाला जाऊन 3-3 हजार 4-4 हजार रुपये देऊन मुक्काम करून आलेत लोक. कहा कुठं थे तुम्ही, रात्री कुठं होता म्हटलं तर आम्ही कन्हैयामध्ये झोपलो. किती घेतले? 5,000 रुपये घेतले म्हणा एक रूमाला. आता या यात्रामध्ये तर वाढविणारच. मध्यंतरी किती घेतात म्हणून विचारला, मध्यंतरी 2-2.5 हजार मध्ये काम भागते म्हणले. त्याप्रमाणे आज आपले गुरुजी रवी धानुरे गुरुजी हे पूर्वी आम्हाला भेटले होते. ते नोकरी सोडायला तयार होते आणि घर बी सोडायला तयार होते. गुरुजी नोकरी बी सोडू दिला नाही आणि घर बी सोडू दिला नाही, त्या घरामध्येच त्यांनी राहून गेले. तर एक एक मुख पाहिल्यानंतर एकेकाच्या प्रवचन मला या ठिकाणी सांगावं लागतं. हे बी माता या ठिकाणी आलेले आहेत, परंतु न वाढीता तुम्ही काय करा, पुढच्या वर्षी दिंडीमध्ये या, एक एक दिवस तुमच्यावर प्रवचन होत राहतील, एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करो. सांब जय नमः पार्वते शिव हर हर हर.
एका मुस्लिम समाजाचं दर्शन झालेलं आहे. थडी हिप्परगा शिवराय